All of you, today discuss about topic transport across the cell membrane, the cellular level of organization. First point, transport across the cell membrane. The substances move through the cell or plasma membrane by two major process. ह्यामध्ये काय असतात, ज्यावेळेस सेल मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट होतं त्यावेळेस दोन मेजर प्रोसेस असतात. कोणत्या? फर्स्ट पॅसिव्ह अँड ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट प्रोसेस. ओके, फर्स्ट बघूयात पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट प्रोसेस. देन here substance move across the plasma membrane without any energy expenditure by the cell. सबस्टन्सेस काय करतात, मूव्ह करतात कशामध्ये, प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये. पण कसं, विदाउट एनर्जी एक्सपांजर बाय दी सेल, विदाउट एनर्जी एक्सपांजर बाय दी सेल. इट इन्क्ल्यूड्स डिफ्युजन अँड ऑस्मोसिस. आता पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट अक्रॉसमध्ये काय काय असतं मग, डिफ्युजन अँड ऑस्मोसिस. शो इन फिगर. सो फर्स्ट, डिफ्युजन. इट इज अ पॅसिव्ह प्रोसेस बाय विच मॉलिक्युल्स मूव्ह from areas high concentration of area of the low concentration. Passive, it is a passive process. आता डिफ्युजन ही कशी प्रोसेस आहे, पॅसिव्ह प्रोसेस आहे. ते मॉलिक्युल्स काय होतात, मूव्ह होतात कशामध्ये, हाय कॉन्सन्ट्रेशनच्या एरियामध्ये, तिथून ते लो कॉन्सन्ट्रेशनच्या एरियामध्ये मूव्ह कसे होतात, हाय कॉन्सन्ट्रेशन टू एरिया ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन. इट इज टू टाईप्स. ह्यामध्ये डिफ्युजनचे टू टाईप्स आहेत. कोणते? फर्स्ट, सिम्पल डिफ्युजन अँड सेकंड, फॅसिलिटेड डिफ्युजन. ओके, सिम्पल डिफ्युजन म्हणजे काय, इट इज ऑकर्स बिकॉज द हीट कंटेंट ऑफ दिस सोल्युशन कीप द सॉल्वंट अँड सोल्यूट पार्टिकल्स ऑफ द सोल्युशन इज कॉन्स्टंट मोशन. ही सिम्पल डिफ्युजन ह्याला काय म्हणतात बरं, ह्यामध्ये काय होतात, हीट कंटेंट जे असतात ते काय सोल्युशनमधले ते काय, आणि सोल्युशन कीप द सॉल्वंट अँड द सोल्यूट. हीट कंटेंट जे असतात ते सोल्यूट पार्टिकल्स काय होतात, सोल्युशनमधले कॉन्स्टंट मोशन करतात. काय करतात, कॉन्स्टंट मोशन. त्यामुळे काय म्हणतात आपण ह्याला, सिम्पल डिफ्युजन. आता फॅसिलिटेड डिफ्युजन कशाला म्हणणार आहे आपण, इट इज कॅरियर मेडिएटेड प्रोसेस. ही कसली आहे फॅसिलिटेड डिफ्युजन मेथड, इट इज कॅरियर मेडिएटेड प्रोसेस that enables molecules that are too large to flow through the membrane channel by the simple diffusion. ह्यामध्ये काय होतं, ही कसली प्रोसेस आहे, कॅरियर मेडिएटेड प्रोसेस. ह्यामध्ये मॉलिक्युल्स काय होतात, टू लार्ज टू फ्लो कशामध्ये, मेम्ब्रेन्समध्ये, चॅनल्स बाय दी सिम्पल डिफ्युजन्समध्ये. ह्याचं एक्झाम्पल काय आहे मग, ट्रान्सपोर्ट ऑफ ग्लुकोज इन RBC. ग्लुकोजचं ट्रान्सपोर्ट होतं कशामध्ये, RBC मध्ये. ओके, आपला नेक्स्ट पॉईंट काय आहे मग, डिफ्युजन नंतर ना ऑस्मोसिस. ओके, ऑस्मोसिस म्हणजे इट इज द पॅसिव्ह फ्लो ऑफ द सॉल्वंट. ऑस्मोसिस काय आहे, पॅसिव्ह फ्लो आहे कशाचा, सॉल्वंटचा. ह्याचं एक्झाम्पल काय आहे, वॉटर अक्रॉस द सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन इन टू द रिजन वेअर देर इज अ हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट टू विच द मेम्ब्रेन इज इम्परमेबल. किंवा अजून एक एक्झाम्पल काय असेल, व्हेन अ शुगर सोल्युशन अँड वॉटर टॉप आर दी सेपरेटेड बाय दी सेमी परमेबल मेम्ब्रेन. ओके, नेक्स्ट आहे आपला ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट प्रोसेस. आता ह्यामध्ये काय होतं, हेअर substances are transported against the chemical and electrical gradient. आता हे सबस्टन्सेस कसे ट्रान्सपोर्ट होतात, अगेन्स्ट केमिकल अँड इलेक्ट्रिकल ग्रेडियंटमध्ये. ओके, ह्यामध्ये काय काय असतं मग, इट इन्क्ल्यूड्स प्रायमरी ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट प्रोसेस, सेकंडरी ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट प्रोसेस, कॅरियर टाईप प्रोसेस अँड व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्ट प्रोसेस. व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्ट प्रोसेस. ओके, आता प्रायमरी ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट प्रोसेसमध्ये काय होतं,
directly use the energy obtained from the hydrolysis of adenosine triphosphate. डायरेक्टली यूज करतात एनर्जीचा कशासाठी हायड्रोलिसिस पण कशाचं ATP. ओके. सेकंडरीमध्ये काय होतं द ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ऑफ द सोडियम इज कपल्ड टू दी ट्रान्सपोर्ट ऑफ अदर सबस्टन्स. ह्याच्यामध्ये काय होतं ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये सोडियम हे कपल्ड करतात कशामध्ये ट्रान्सपोर्ट ऑफ अदर सबस्टन्सेस. ओके. आता कॅरियर टाईप प्रोसेसमध्ये काय होतं कॅरियर आर ट्रान्सपोर्ट दी प्रोटीन्स दॅट बाइंड आयन्स अँड अदर मॉलिक्युल्स. कॅरियर टाईप्समध्ये कॅरियर मीन्स काय ट्रान्सपोर्ट करतं कशाचं प्रोटीन्सचं आणि काय बाइंड होतं आयन अँड अदर मॉलिक्युल्स अँड चेंज देअर कॉन्फिगरेशन काय होतं ह्यांच्यामध्ये चेंजेस होतात. ओके. नेक्स्ट काय होतं आपला व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्ट प्रोसेस. ह्याच्यामध्ये काय होतं दोन प्रोसेस होतात दोन मेम्ब्रेन असतात कोणते एंडोसायटोसिस अँड फॅगोसायटोसिस. ओके. एंडोसायटोसिसमध्ये एंडोसायटोसिस अँड एक्झोसायटोसिस. एंडोसायटोसिसमध्ये दोन प्रोसेस असतात कोणत्या दोन टाईप्स असतात फॅगोसायटोसिस अँड पिनोसायटोसिस. ओके. फॅगोसायटोसिस मीन्स अ सेल इटिंग. फॅगोसायटोसिस काय म्हणतात इट इज अ सेल इटिंग अँड पिनोसायटोसिस इज मीन सेल ड्रिंकिंग. ओके. आणि एक्झोसायटोसिस म्हणजे हेअर सबस्टन्सेस सिक्रेटेड बाय द सेल आर ट्रॅप्ड विदिन दी व्हेसिकल्स. काय करतात हे सिक्रेट करतात आणि सेल ट्रॅप करतात कशाच्या विदिन व्हेसिकल्सच्या. ओके. दिस इज अबाउट दी ट्रान्सपोर्ट अक्रॉस दी सेल मेम्ब्रेन. दोन प्रोसेस मेजर पॅसिव्ह अँड ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ओके. नेक्स्ट पॉईंट आहे आपला सेल डिव्हिजन. What does mean by cell division? Cell division can be defined as the process by which a cell divides into two and duplicates its genetic material. सेल डिव्हिजन म्हणजेच काय आहे प्रोसेस आहे कशाची सेल डिवाइड होण्याची. वन सेल डिवाइड इंटू टू किंवा डुप्लिकेट्स इट्स जेनेटिक मटेरियल. देर आर टू टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन. फर्स्ट सोमॅटिक सेल डिव्हिजन अँड सेकंड रिप्रोडक्टिव्ह सेल डिव्हिजन. मग सोमॅटिक सेल डिव्हिजनमध्ये तीन मेन टाइप्स आहेत कोणते इंटरफेज मायटोसिस अँड सायटोकायनोसिस. सोमॅटिक सेल डिव्हिजनमध्ये 3 मेन स्टेजेस आहेत इंटरफेज मायटोसिस अँड सायटोकायनोसिस. ओके. अँड सेकंड कोणता होता रिप्रोडक्टिव्ह सेल डिव्हिजन. रिप्रोडक्टिव्ह सेल डिव्हिजनमध्ये देर आर 2 सक्सेसिव्ह स्टेजेस फर्स्ट मिओसिस फर्स्ट अँड मिओसिस सेकंड. ओके. फर्स्ट बघूया सोमॅटिक सेल डिव्हिजन. फर्स्ट इंटरफेज मायटोसिस अँड सायटोकायनोसिस. इंटरफेज मीन्स इट इज ए लॉंगेस्ट अँड मोस्ट डायनॅमिक फेज कशामधील सोमॅटिक सेल डिव्हिजनमधली. इट हॅज 3 सब फेजेस G1, S and G2. There are 3 phases G1, S and G2. आता बघूया वन बाय वन. G1 मीन्स इट इज अ प्रायमरी ग्रोथ फेज ऑफ दी सेल. G1 काय आहे कसली फेज आहे प्रायमरी ग्रोथ फेज आहे कशामधील सेलमधील. ओके. एस फेज काय आहे इट इज अ इंटरवल बिटवीन G1 अँड G2 फेज. हा इंटरवल एस फेज काय आहे इंटरवल आहे G1 अँड G2 फेजमधला. आणि G2 फेज काय आहे इन दिस फेज एन्झाईम अँड प्रोटीन्स आर सिंथसाइज्ड. ह्या फेजमध्ये काय होतात एन्झाईम अँड अदर प्रोटीन सिंथसाइज होतात अँड सेल ग्रोथ कंटिन्यू सेंट्रोमेअर्स फिनिश टू द रेप्लिकेशन इन दिस फेज. अँड सेल ग्रोथ काय कंटिन्यू होते सेंट्रोमेअर फिनिश होतं आणि काय रेप्लिकेशन होतं ह्या फेजमध्ये. ओके. नेक्स्ट काय आपली आता काय बघितलं आपण इंटरफेज. नेक्स्ट काय मायटोसिस. मायटोसिस मीन्स इन दिस प्रोसेस अ सेल अंडरगोज अ न्यूक्लियर डिव्हिजन. सेल काय होते रे डिवाइड होते कसं पण त्याचं कसं डिव्हिजन होतं न्यूक्लियर डिव्हिजन त्याला काय म्हणतो आपण मायटोसिस. देर आर इट इज ए सब डिवाइड इंटू 4 स्टेजेस. ह्यामध्ये 4 स्टेजेस असतात. ओके. शोइंग फिगर डिफरंट स्टेजेस ऑफ मायटोसिस इन ॲनिमल्स. ओके. प्रोफेज मेटाफेज ॲनाफेज अँड टिलोफेज. ओके.
फर्स्ट प्रोफेज काय आहे, ड्युरिंग अर्ली प्रोफेज द सिस्टर क्रोमॅटिड्स दॅट आर attached to the one another at the centromere become visible within nucleus. Okay, ह्यामध्ये काय होतं मग, ॲट दिस टाइम न्यूक्लिअर मेम्ब्रेन ब्रेकडाऊन होतो. ह्यामध्ये काय होतं, ह्या फेजमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन ब्रेकडाऊन होतो आणि न्यूक्लिओलस डिसॅपियर होतो. न्यूक्लिओलस डिसॅपियर. मेटाफेजमध्ये काय होतं मग, इट इज द सेकंड स्टेज ऑफ मायटोसिस. ही कशी आहे, सेकंड स्टेज आहे. दिस मिड पॉईंट रिजन कॉल्ड ॲज मेटाफेज प्लेट. ह्यामध्ये काय असतात, मिड पॉईंट्स असतात. त्या मिड पॉईंटच्या रिजनला काय म्हणतो आपण, मेटाफेज रिजन, सॉरी मेटाफेज प्लेट. ओके, सेकंड कोणती, ॲनाफेज. ॲनाफेज काय मध्ये काय होतं, इन दिस फेज सेंट्रोमेअर्स स्प्लिट होतात. इन सेंट्रोमेअर स्प्लिट अँड द सेपरेट द टू सिस्टर क्रोमॅटिड्स. काय होतं ह्या ॲनाफेजमध्ये, सेंट्रोमेअर स्प्लिट होतात आणि सेपरेट दोन सिस्टर क्रोमॅटिड तयार होतात. कशामध्ये, इच क्रोमोझोम्समध्ये. ओके, आणि लास्ट कोणती आहे, टिलोफेज. काय आहे टिलोफेज, द सिस्टर क्रोमॅटिड्स रीच द अपोजिट पोल्स ऑफ द सेल अँड बिगिन द अनकॉईल. ह्यामध्ये काय होतं, सिस्टर क्रोमॅटिड्स अपोजिट पोलच्या सेलच्या अपोजिट पोलला जाऊन बसतात आणि काय होतात, काय स्टार्ट करतात, अनकॉईल व्हायला स्टार्ट करतात. ओके, हे झाले आपली मायटोसिस. थर्ड कोणती आहे, सायटोकायनेसिस. ह्यामध्ये काय होतं, इन दिस फेज इन्व्हॉल्व्स प्रोसेस प्रोफेज, ॲनाफेज, मेटाफेज, प्रोमेटाफेज, G2 ऑफ इंटरफेज अँड टिलोफेज अँड सायटोकायनेसिस. ह्यामध्ये कोणते कोणते फेजेस इन्व्हॉल्व असतात सायटोकायनेसिसमध्ये, प्रोफेज, ॲनाफेज, मेटाफेज, प्रोमेटाफेज, G2 ऑफ इंटरफेज, टिलोफेज अँड सायटोकायनेसिस. ह्या प्रोसेसमध्ये काय होतं, ड्युरिंग दिस प्रोसेस ॲक्च्युअल सेपरेशन ऑफ दी सेल इंटू न्यू डॉटर सेल टेक्स प्लेस. ह्यामध्ये काय होतं, ॲक्च्युअल सेपरेशन होतं सेल्सचं आणि काय तयार होतं, न्यू डॉटर सेल तयार होते. ओके, दिस अबाउट दी सायटोकायनेसिस. नेक्स्ट आहे आपला रिप्रोडक्टिव्ह सेल डिव्हिजन. आता काय बघितलं आपण, सोमॅटिक सेल डिव्हिजन. आता रिप्रोडक्टिव्ह सेल डिव्हिजन म्हणजेच काय, दॅट ऑकर्स ओनली वन गोनॅड्स फॉर द फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. ह्यात काय होतं, ओनली वन गोनॅड्स काय फॉर्म करतात, गॅमेट्स. ओके, इन दिस प्रोसेस जेनेटिक मटेरियल नॉट ओनली डुप्लिकेट बट ऑल्सो रिड्यूस्ड द हाफ इन अ डॉटर सेल. ह्या प्रोसेसमध्ये जेनेटिक मटेरियल फक्त डुप्लिकेटच होत नाही तर काय होतं, रिड्यूस होतं हाफ इन अ डॉटर सेलमध्ये. आता हे जेनेटिक मटेरियल हाफ कॅरियर फिमेल एग अँड स्पर्म. आता हे कोण कॅरी करतं, फिमेल एग अँड स्पर्म इन दी रिप्रोडक्टिव्ह सेल डिव्हिजन. देन मिओसिस. ह्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह सेल डिव्हिजनमध्ये काय होतं, मिओसिस होतं. ह्या मिओसिसमध्ये दोन स्टेजेस असतात, मिओसिस फर्स्ट अँड मिओसिस सेकंड. ओके, मिओसिस फर्स्टमध्ये 4 फेजेस असतात. कोणत्या, फर्स्ट प्रोफेज, सेकंड मेटाफेज फर्स्ट, थर्ड ॲनाफेज फर्स्ट अँड फोर्थ टिलोफेज फर्स्ट. ओके, फर्स्ट बघूयात, प्रोफेज फर्स्ट. इट इज रेप्लिकेटेड क्रोमोझोम शॉर्टन, कॉईल, थिकन अँड बिकम व्हिजिबल. ह्या कशा आहेत, प्रोफेज फर्स्ट रेप्लिकेटेड क्रोमोझोम्स आहेत. कशा आहेत, रेप्लिकेटेड क्रोमोझोम. कशा आहेत मग ह्यांचे शेप, शॉर्टन आहेत, कॉईल आहेत, थिकन आहेत अँड बिकम व्हिजिबल आहेत. ओके, देन ह्यामध्ये काय होतं, प्रोफेज फर्स्टमध्ये मग न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओली डिसॅपियर होतात. काय होतात, न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओली डिसॅपियर्स अँड मायटोटिक स्पिंडल फायबर डेव्हलप होतं. ओके, कशामध्ये होतं हे, प्रोफेज फर्स्टमध्ये. आता मेटाफेज फर्स्टमध्ये काय होतं, द सेंट्रोमेअर्स ऑफ द 2 होमोलॉगस क्रोमोझोम अटॅच टू द मायक्रोट्युब्युल्स. काय होतं, सेंट्रोमेअर्स ऑफ 2 होमोलॉगस क्रोमोझोमच्या अटॅच होतात कशाला, मायक्रोट्युब्युल्सला. अँड एक्सटेंडिंग फ्रॉम दी अपोजिट पोल्स ऑफ दी सेल. आणि एक्सटेंड कुठं होतात, सेलच्या अपोजिट पोल्सला. ओके, नेक्स्ट ॲनाफेज फर्स्टमध्ये काय होतं, द मायक्रोट्युब्युल्स ऑफ दी स्पिंडल शॉर्टन अँड पुल दी होमोलॉगस क्रोमोझोम. मायक्रोट्युब्युल्स काय करतात,
स्पिंडल शॉर्ट असतात आणि पुल करतात कशाला, होमोलॉगस क्रोमोझोमला. देन नेक्स्ट टेलोफेज सेकंडमध्ये काय होतं, द स्पिंडल डिसॅपियर होतात अँड न्यू न्यूक्लिअर मेम्ब्रेन फॉर्म होतो. काय होतं, स्पिंडल डिसॅपियर्स अँड न्यू न्यूक्लिअर मेम्ब्रेन फॉर्म. ओके, हे झालं मिओसिस फर्स्ट. सेकंड मिओसिस सेकंड ऑल्सो कन्सिस्ट 4 phases. सेम प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड, ॲनाफेज सेकंड अँड टेलोफेज सेकंड. फर्स्ट बघूया प्रोफेज सेकंडमध्ये काय होतं मग, इन each of these two daughter cell form and in meiosis first the spindle develops and chromosome shorten, coil and thick. Same as it is prophase first. टू डॉटर सेल फॉर्म होतात त्याच्यामध्ये meiosis first मध्ये. मग स्पिंडल फायबर डेव्हलप्स होते अँड क्रोमोझोम कशा होतात मग, शॉर्टन, कॉईल अँड थिकर. ओके, मेटाफेज सेकंडमध्ये काय होतं, द क्रोमोझोम लाईनअप ऑफ द इक्वेटोरियल प्लेट. क्रोमोझोम लाईनअप होतात कशामध्ये, इक्वेटोरियल प्लेटमध्ये. देन ॲनाफेज सेकंडमध्ये काय होतं, द सेंट्रोमियर स्प्लिट होतात अँड दी सिस्टोक्रोमॅटिड्स सेपरेट. सिस्टोक्रोमॅटिड्स काय होतात, सेपरेट होतात अँड मूव्ह टुवर्ड्स दी अपोजिट पोल ऑफ दी सेल. आणि मूव्ह कुठं होतात, सेलच्या अपोजिट पोलला. ओके, टेलोफेज सेकंड, लास्ट टेलोफेज सेकंडमध्ये काय होतं, द स्पिंडल काय होतात, डिसॅपियर्स होतात. द स्पिंडल डिसॅपियर्स अँड न्यू न्यूक्लिअर मेम्ब्रेन फॉर्म अराउंड. ह्यामध्ये काय होतं, स्पिंडल्स डिसॅपियर्स होतात आणि न्यू न्यूक्लिअर मेम्ब्रेन फॉर्म होतं. इट इज ए सेपरेटेड क्रोमॅटिड्स. टेलोफेज काय आहे, सेपरेटेड क्रोमॅटिड्स. ओके, दिस इज अबाउट दी सेल डिव्हिजन. कशामध्ये होतं, 2 टाईप्समध्ये. फर्स्ट सोमॅटिक सेल डिव्हिजन अँड रिप्रोडक्टिव्ह सेल डिव्हिजन. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे आपला सेल जंक्शन. सेल जंक्शन काय, कशाला म्हणतात सेल जंक्शन, अ सेल आर असोसिएटेड इनटू टिश्यू बाय अ डिफरंट मीन्स. सेल कशा आहेत, असोसिएट इनटू दी टिश्यू बाय अ डिफरंट मीन्स. सेल जंक्शन ऑल्सो कन्सिस्ट 3 जंक्शन. ह्यामध्ये 3 जंक्शन असतात. कोणते कोणते, फर्स्ट टाईट जंक्शन, सेकंड ॲडेजिव्ह जंक्शन. ॲडेजिव्ह जंक्शनमध्ये 2 टाईप, डेस्मोसोम अँड अधेरन्स जंक्शन. अँड लास्ट थर्ड गॅप जंक्शन. ओके, फर्स्ट बघूया टाईट जंक्शन. टाईट जंक्शन, इन दिस मेम्ब्रेन ऑफ 2 cells become opposed and outer layer of membrane fuse. ह्या जंक्शनमध्ये काय होतं, मेम्ब्रेन 2 सेल्सचे असतात आणि बिकम कशा असतात, अपोज असतात. अँड आउटर लेअर कसा असतो ह्यांचा, मेम्ब्रेनचा फ्यूज असतो. कसा असतो आउटर लेअर, हा फ्यूज असतो. ओके, द टाईट जंक्शन फॉर्म्स ए बॅरियर टू द मुवमेंट ऑफ आयन्स. हे टाईट जंक्शन काय फॉर्म करतात, बॅरियर्स म्हणजे ब्लॉक करणे. कशाचं, मुवमेंट ऑफ आयन्स. आयन्सची मुवमेंट ब्लॉक करतात. ओके, इट्स अबाउट द टाईट जंक्शन. नेक्स्ट आहे आपला ॲडेजिव्ह जंक्शन. त्यामध्ये देन मेन 2 kinds ऑफ ॲडेजिव्ह जंक्शन, सेल जंक्शन. फर्स्ट अधेरन्स जंक्शन अँड डेस्मोसोम्स. ओके, अधेरन्स जंक्शन अँड डेस्मोसोम्स. ओके, आता फर्स्ट ॲधेरन्स जंक्शन्समध्ये काय होतं, कॅधेरन्स mediated adherent junction that are connected to the cytoskeleton by acting microfilament called as adherens junction. काय आहे, कॅधेरन मीन्स कॅल्शियम डिपेंडंट ॲडेजन. कॅधेरन्स मीन्स काय आहे, कॅल्शियम डिपेंडंट ॲधेरन्स आहे. मेडिएटेड मीन्स सेल जंक्शन. देन कॅधेरन मेडिएटेड ॲडेजिव्ह जंक्शन आहे. ते कशाला कनेक्ट असतात, सायटोस्केलेटन. बाय दी ॲक्टिंग फिलामेंट्स कॉल्ड एज ॲधेरन्स जंक्शन. ह्यामध्ये स्पेस किती असतो मेम्ब्रेनमध्ये, 20 to 25 नॅनोमीटर.
द जंक्शन आर प्रोमिनंट किंवा इम्पॉर्टंट इन दी हर्ट मसल. हे कुठं असतात एरर जंक्शन इम्पॉर्टंट इन दी हर्ट मसल. ओके. सेकंड आहे आपला त्यामधील डेस्मोझोम. डेस्मोझोम्स देर आर abundant in a skin, heart muscle and neck of uterus. They are abundant. Abundant means copious. कशामध्ये असतं मग? स्किन, हर्ट मसल अँड नेक ऑफ दी युटेरस. Then this desmosome from early in the embryonic development and play important role in the maintaining cell position during development. Okay. Next आहे आपला लास्ट गॅप जंक्शन. गॅप जंक्शन. देर इज अ स्पेस बिटवीन दी अपोजिंग मेम्ब्रेन. हा कसा आहे? स्पेस कशामधील आहे? अपोजिंग मेम्ब्रेनमधला गॅप जंक्शन आहे. गॅप ओनली किती असतो हा गॅप? 2 to 3 नॅनोमीटर. दोन जंक्शनमधील गॅप किती असतो? 2 ते 3 नॅनोमीटर. इट इज जॉईन अँड स्मॉल मॉलिक्युल्स कॅन पास थ्रू दी जंक्शन. ह्यामध्ये काय होतं? आयन्स अँड स्मॉल मॉलिक्युल्स काय होतात? पास होतात. कशामधून? ह्या गॅप जंक्शनमधून. ओके. गॅप जंक्शन परमेबिलिटी डिपेंड्स ऑन कॅल्शियम अँड प्रोटीन कॉन्सन्ट्रेशन. ह्यांची परमेबिलिटी कशावर डिपेंड असते? कॅल्शियम अँड प्रोटीन कॉन्सन्ट्रेशन. ओके. दिस अबाउट दी सेल junction. Cell junction. Okay. See showing this figure. Okay. Next आहे general principles of cell communication. Cell communications. Okay. There are 3 stages of cell communications. सेल कम्युनिकेशन कशासाठी टर्म यूज केले जाते? सेल कम्युनिकेशन इज द टर्म यूज्ड टू आयडेंटिफाय डिफरंट टाइप्स ऑफ कम्युनिकेशन मेथड बिटवीन दी लिव्हिंग सेल्स. कशासाठी यूज केले जाते? आयडेंटिफाय करण्यासाठी. काय आयडेंटिफाय करतो आपण? डिफरंट टाइप्स ऑफ कम्युनिकेशन मेथड. कशामधील? बिटवीन लिव्हिंग सेल्समधील. ओके. बोथ मल्टीसेल्युलर अँड युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम हेविली rely on cell communication. There are 3 stages. First, reception. Second, transduction. Third, response. Okay. First बघूया. Reception occurs when the target cell detects a signal. रिसेप्शन कधी चालू होतं? ज्यावेळेस ऑकर्स काय होतं? स्टार्ट होतं. केव्हा? वेन टार्गेट सेल काय करतात? डिटेक्ट करतात. काय डिटेक्ट करतात? ते सिग्नल डिटेक्ट करतात. ओके. त्यावेळेस ही प्रोसेस रिसेप्शन प्रोसेस स्टार्ट होते. देन रिसेप्शन इज अ टार्गेट सेल डिटेक्शन ऑफ दिस सिग्नल व्हाया बाइंडिंग ऑफ दिस सिग्नलिंग मॉलिक्यूल और लिगॅन्ड. त्याच्याद्वारे काय करतात? मग बाइंडिंग करतात. कशाचं? सिग्नलिंग मॉलिक्यूल और लिगॅन्ड्सचं. ज्यावेळेस टार्गेट सेल डिटेक्ट करतात सिग्नल, त्याच्याद्वारे काय करतात? मग हे बाइंडिंग करतात. कशाचं? सिग्नलिंग मॉलिक्युल्सचं और लिगॅन्ड्सचं. दिस ट्रान्सपोर्ट This cell surface receptor play an essential role in the biological system. ह्यांचा इम्पॉर्टंट रोल कशामध्ये असतो? बायोलॉजिकल सिस्टीम ऑफ दिस सिंगल अँड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. ओके. देन सेकंड आहे आपला ट्रान्सडक्शन. ट्रान्सडक्शनमध्ये काय होतं? वेन बाइंडिंग टू द सिग्नलिंग मॉलिक्यूल द रिसेप्टर प्रोटीन चेंजेस इन अ सम वे अँड स्टार्ट द प्रोसेस ऑफ ट्रान्सडक्शन. ओके. काय होतं ह्याच्यामध्ये? बाइंडिंग ज्यावेळेस होतं सिग्नलिंग मॉलिक्युल्सचं, त्यावेळेस रिसेप्टर प्रोटीन काय करतात? त्यांचा वे चेंज करतात आणि काय स्टार्ट करतात? मग ट्रान्सडक्शन प्रोसेस. अ स्पेसिफिक सेल्युलर रिस्पॉन्स इन इज रिझल्ट द न्यूली कन्व्हर्टेड सिग्नल. मग ह्यामध्ये काय होतं? स्टार्ट ज्यावेळेस ही प्रोसेस स्पेसिफिक ज्यावेळेस सेल्युलर रिस्पॉन्स येतो त्यावेळेस त्याचा रिझल्ट काय होतं? न्यूली कन्व्हर्टेड सिग्नल तयार होतो. ओके. Then this amplifying of this signal is one of the benefits of this multi-step sequence. ह्यांचा amplifying सिग्नलचा
काय एक अजून एक बेनिफिट काय आहे, मल्टीस्टेप सिक्वेन्स होते ह्याच्यामध्ये. ओके, नेक्स्ट आहे आपला रिस्पॉन्स. रिस्पॉन्स म्हणजे काय होतं, अ स्पेसिफिक सेल्युलर रिस्पॉन्स इज रिझल्ट द सेल्स ट्रान्सडक्टेड सिग्नल इन दिस फायनल स्टेज ऑफ सेल सिग्नलिंग. ज्यावेळेस एखादा स्पेसिफिक सेल्युलर रिस्पॉन्स भेटतो सेलला, त्यावेळेस काय होतं, ते ट्रान्सडक्टेड सिग्नल काय करतात, फायनल फेजमध्ये जातात. कशाच्या, सेल सिग्नलिंगच्या. देन ॲट दिस रिस्पॉन्स कॅन टेक प्लेस इन दी न्यूक्लियस ऑर सायटोप्लाझम ऑफ दी सेल. हा रिस्पॉन्स कुठे असतो रे, न्यूक्लियस किंवा सायटोप्लाझम ऑफ दी सेल. ॲट दिस एंड द एंड ऑफ सिग्नल पाथवे लीड्स टू द रेग्युलेशन ऑफ सेल्युलर ॲक्टिव्हिटी. सिग्नल पाथवे काय करतात, लीड करतात कशासाठी, रेग्युलेशन ऑफ सेल्युलर ॲक्टिव्हिटीसाठी. ओके, दिस इज अबाउट दी जनरल प्रिन्सिपल्स ऑफ दी सेल कम्युनिकेशन. नेक्स्ट आहे आपला इंट्रासेल्युलर सिग्नलिंग पाथवे ॲक्टिवेशन बाय एक्स्ट्रासेल्युलर सिग्नल मॉलिक्युल्स. ओके, ओके बघूयात आपण त्यामध्ये काय होतं. द इंट्रासेल्युलर सिग्नलिंग प्रोटीन अल्टर द ॲक्टिव्हिटी ऑफ इफेक्टर प्रोटीन अँड देअर बाय बिहेवियर ऑफ दी सेल. ह्यामध्ये काय करतात, सिग्नलिंग प्रोटीन्स अल्टर करतात ॲक्टिव्हिटी कशामधील, ऑफ दी इफेक्टर प्रोटीन, अँड कशामधील बिहेवियर चेंज करतात, देअर बिहेवियर ऑफ दी सेल. This signaling is the endocrine, paracrine, synaptic or direct cell contact. हे सिग्नलिंगचे मोड कोणते कोणते आहेत आपल्याला पाहिजेत, डायरेक्ट सेल सिग्नलिंग, सेल सिग्नलिंग, एंडोक्राइन सिग्नलिंग अँड पॅराक्राइन सिग्नलिंग. This signal transduction is mediated by receptor proteins. Receptor proteins. ह्यामध्ये मस्ट स्टफ ऑफ दिस कॅस्केड, ह्याच्यामध्ये काय काय बंद करणं आवश्यक असतं, रिमूव्हल ऑफ लिगॅन्ड्स, हायड्रोलिसिस ऑफ GTP, फॉस्फोडायस्टरेज, प्रोटीन फॉस्फेटेज, कॅल्शियम आयन पंप्स. दिस बाइंडिंग ऑफ एक्स्ट्रासेल्युलर सिग्नल मॉलिक्युल्स टू आयदर सेल सरफेस रिसेप्टर और इंट्रासेल्युलर रिसेप्टर्स. Then these are transported in this blood stream and other extracellular fluids bound to the carrier proteins. ओके, त्यामध्येच आपण नंतर नेक्स्ट बघूयात फॉर्म इंट्रासेल्युलर सिग्नलिंग्स. आता इंट्रासेल्युलर सिग्नलिंगमध्ये काय होतं, 4 टाईप्स पडतात. फर्स्ट कॉन्टॅक्ट डिपेंडंट, सेकंड पॅराक्राइन, थर्ड सिनॅप्टिक अँड लास्ट एंडोक्राइन. फर्स्ट बघूयात कॉन्टॅक्ट डिपेंडंट ऑल्सो कॉल्ड ॲज गॅप जंक्शन. त्यालाच काय म्हणतात, कॉन्टॅक्ट डिपेंडंटला गॅप जंक्शन इन ॲनिमल्स अँड प्लाझ्मोडेस्माटा इन अ प्लांट आर कनेक्शन बिटवीन दी प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ नेबरिंग सेल्स. ओके, नेक्स्ट आहे आपला पॅराक्राइन. इन दिस फॉर्म the products of the cell diffuse in the extracellular fluid to affect neighboring cells. काय होतं ह्या पॅराक्राइन सेल्समध्ये, प्रॉडक्ट काय होतात, सेल डिफ्यूज इन दी एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड. काय होतं, सेल डिफ्यूज होतात कशामधील, एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइडमध्ये, आणि ते अफेक्ट कशावर करतात, नेबरिंग सेल्सवर. इन दिस टाइप्स ऑफ सिग्नलिंग युजली क्विक रिस्पॉन्स दॅट लास्ट ओनली शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम. ह्यांचा रिस्पॉन्स कसा असतो, क्विक असतो कशामधील, लास्ट ओनली दी शॉर्ट अमाऊंट ऑफ दी टाईममधील. नेक्स्ट आहे आपला सिनॅप्टिक्समध्ये काय होतं, इन दिस फॉर्म न्यूरोट्रान्समिटर्स आर रिलीज्ड बाय सिनॅप्टिक जंक्शन फ्रॉम दिस नर्व सेल. ह्यामध्ये काय होतं, न्यूरोट्रान्समिटर्स रिलीज होतात कशामधील, सिनॅप्टिक जंक्शनमधील, आणि काय फॉर्म करतात, नर्व सेल्स, अँड दे ॲक्ट अक्रॉस अ नॅरो सिनॅप्टिक
क्लेफ्ट ऑन दी पोस्टोसिनॅप्टिक सेल. आणि ॲक्ट कसं करतात ते अक्रॉस इन नॅरो सिनॅप्टिक क्लेफ्ट ऑन दिस पोस्टसिनॅप्टिक सेल. लास्ट आहे एंडोक्राइन. एंडोक्राइनमध्ये काय होतं, द एंडोक्राइन सेल्स लोकेटेड इन दी the endocrine cells are located in the endocrine gland like a thyroid gland and hypothalamus. हे कुठे लोकेटेड असतात, endocrine gland like thyroid gland and hypothalamus. In this type of signals usually produce a slower response. ह्या टाईपच्या सिग्नल एंडोक्राइन टाईप्सच्या सिग्नलमध्ये हा कसा प्रोड्यूस करतो सिग्नल, युजली स्लो रिस्पॉन्स करतो, बट हॅव अ लॉंगर लास्टिंग इफेक्ट. ह्यांचा पण कसा असतो इफेक्ट ह्यांचा, लॉंगर लास्टिंग. दिस लिगॅन्ड्स रिलीज अ एंडोक्राइन सिग्नलिंग कॉल्ड हार्मोन्स. हे लिगॅन्ड्स रिलीज करतात एंडोक्राइन सिग्नल्स, त्याला काय म्हणतात आपण, हार्मोन्स. ओके, दिस इज अबाउट दी एक्स्ट्रा अँड इंट्रासेल्युलर सिग्नलिंग pathway. Okay, this is about the cellular level of organization. Okay.